नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी निमित्त. तर या वर्षीची आषाढी एकादशी कधी आहे, म्हणजेच 2026मध्ये आषाढी एकादशी कधी आहे हे आपण पाहणार आहोत. आणि कशा प्रकारे आषाढी एकादशी साजरी करतात, तसंच त्याचं काय महत्त्व आहे हेही आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 2026मध्ये म्हणजेच यावर्षी आषाढी एकादशी शनिवार 25 जुलै रोजी आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात, कारण भगवान विष्णू या एकादशीला निद्रा अवस्थेत जातात. या दिवशी भगवान विष्णूची भक्ती, नामस्मरण आणि उपवास केला जातो. वारकऱ्यांसाठी ही एकादशी खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व वारकरी 15 ते 20 दिवस आधी आपापल्या घरून पायी वारी करत निघतात आणि पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी पोहोचतात. आणि विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी त्यांची तर इतकी चढाओढ असते का ती शब्दामध्ये सांगता येत नाही. आणि त्यांच्यामध्ये अशी भावनाही असते की विठुरायाचं डायरेक्ट दर्शन हो अगर ना हो, पण आपलं कळसाचं तरी दर्शन झालंच पाहिजे. आणि त्यामुळे ते 15 ते 20 दिवस म्हणजे ऊन, वारा, पाऊस हे सर्व सहन करतात आणि आनंदाने या वारीमध्ये सहभागी होतात. आणि विठुरायाचे दर्शन घेण्याच्या आधी चंद्रभागेमध्ये आंघोळ वगैरे करतात आणि छान असं प्रसन्न वातावरण असतं पंढरपूरमध्ये. तसंच पंढरपूरमध्ये खूप यात्राही भरते मोठी आषाढी एकादशीच्या दिवशी. तर म्हणजे एकूण एक पाहता वारकऱ्यांसाठी आणि आपल्या सर्वांसाठीच आषाढी एकादशी हा दिवस खूप वर्षातला खूप मोठा दिवस आहे असंच मानला जातो. तसंच या दिवशी देवाच्या नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. भगव्या पताका, डोक्यावर तुळस, पावसाची रिपरिप, तरीही खूप प्रसन्न उत्सवात सर्वजण दर्शनासाठी आसुरलेले असतात, म्हणजेच विठुरायाच्या दर्शनासाठी आसुरलेले असतात. ही एकादशी भक्तीचे प्रतीक आहे. ज्यांना वर्षभर एकादशीचे व्रत करायला जमत नाही ते या दिवशी व्रत करतात. आणि म्हणजे असं म्हणतात की बाकी सर्व एकादशी आपल्याच्याने संभव होऊ अगर ना होऊ, पण आषाढी एकादशी हे व्रत आपल्याकडून नक्की झालं पाहिजे. तसेच बरीच मंडळी या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी जे वारीमध्येही जाऊ शकत नाही ते आपापल्या गावामध्ये किंवा गावापासून थोड्याशा जवळ अंतरावर असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जातात आणि हा दिवस साजरा करतात. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत रामकृष्ण हरी.